Practical problem number 5, page number 186. Shah, Loda, Dole were partners sharing profit and losses in the ratio 4:3:3. The balance sheet as on 31st March is given below. Balance sheet दिलेली आहे. Balance sheetच्या फेस वरती आपल्याला RDD दिसते, राईट? म्हणजे RDD लक्ष कंप्लीट स्टॉप बंद. सो RDD ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीट याचा अर्थ RDD ला काहीतरी ऍडजस्टमेंट डेफिनेटली असणार. बाकी कुठे प्रॉब्लेम मला वाटत नाही. नो डेव्हिल्स इन द बॅलन्स शीट. दिस इज व्हॉट इज आय से. चला चेक करूया काय म्हणतायत. चला चेक करूया. ऑन 1st of April 2019, Mr. Lodha retired from the firm on the following terms. Goodwill is to be valued at an average profit. Number of years of purchase दिलेले नाहीत, नुसतंच ॲव्हरेज प्रॉफिट दिलाय. अँड प्रॉफिट अँड लॉसेस ऑफ लास्ट 5 years. हे प्रॉफिट अँड लॉसेस ह्याच्यात कुठे लॉस दिसतच नाही. हे बघा, अनलेस अँड अंटिल दे सेल लॉस, यातला कुठलाही लॉस नाही असं धरायचं. ते मेन्शन करतात. लॉस असेल तर इथं लिहितात लॉस. इफ नथिंग इज मेन्शन दॅट मीन्स दे ऑल आर प्रॉफिट्स. 5 years चे प्रॉफिट दिलेत. ते काय म्हणतायत, गुडविल इज व्हॅल्यूड ऍट अन ॲव्हरेज प्रॉफिट अँड लॉस ऑफ लास्ट 5 years. म्हणजे गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट. अदरवाइज आपला काय फॉर्म्युला आहे, ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. जर नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस दिलं नसेल तर वी कन्सिडर इट ॲज 1. पण इथे तर क्रायटेरिया क्लिअर कट देऊन टाकलाय की ॲव्हरेज प्रॉफिट इटसेल्फ इज अ गुडविल. मग आपल्याला काय करावं लागेल, याचा एक वर्किंग नोट छोटी करावी लागेल. कशी करतात वर्किंग नोट? कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. पहिले ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा आणि मग गुडविल काढायचा. ऑल राईट, वी विल डू दॅट. एक वर्किंग नोट करूया. पण ते काय म्हणतायत, नीट लक्ष द्या इकडं. काय म्हणतायत, गुडविल इज व्हॅल्यूड. गुडविल इज व्हॅल्यू. व्हॅल्यू केलंय कशासाठी? उद्योग नाही त्यांना, वेळ जात नाही. रेज, व्हॅल्यूड मीन्स रेज्ड. चला आपण थांबा, आधी कंप्लीट वाचूया आणि मग जम्प टू कन्क्लुजन करूया. कम्प्युटर्स टू बी डिप्रिसिएटेड. चला, कम्प्युटर्स डिप्रिसिएटेड. फर्निचर रिव्हॅल्यूड. फर्निचर. व्हेइकल 20%. RDD no longer necessary. RDD no longer necessary म्हणजे काय? RDD काढून टाका, काढून टाका. ओके, ह्याच्या आधी पण आपण हँडल केलं होतं. RDD no longer required. RDD no longer required means all debtors are good. Okay, Shah and Dhole will share future profit in the ratio of 2:1. हो, न्यू रेशो दिला. न्यू रेशो दिला म्हणजे जर लागला तर गेनिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. पण सिनॅरिओ प्रमाणे जाऊया. फोर्थ सिनॅरिओ असेल तर आपल्याला गेनिंग रेशो लागतो, अदरवाइज गेनिंग रेशो लागत नाही. इट वॉज डिसाइडेड दॅट गुडविल शुड नॉट अपियर इन द बुक्स. नुसतंच असं म्हणतायत, इट वॉज डिसाइडेड दॅट गुडविल शुड नॉट अपियर इन द बुक्स. गुडविल त्यांना बुक्स मध्ये नकोय. म्हणजे थोडक्यात काय करायचंय, गुडविल विड्रॉ. पण कुणाचं गुडविल आहे? रिटर्निंग पार्टनरचं गुडविल आहे का फर्मचं गुडविल आहे? कारण हे व्हॅल्यू तुम्ही, हे जे व्हॅल्यू करणार हे कुणाचं गुडविल आहे? फर्मचं गुडविल आहे. म्हणजे फर्मचं गुडविल रेज झालं आणि विड्रॉ झालं. रेज आणि विड्रॉ म्हणजे सिनारिओ कुठला आहे? सेकंड. गुडविल रेज आणि फर्मचं गुडविल रेज झालंय. रिटर्निंग पार्टनरचं गुडविल रेज नाही झालेलं, फर्मचं गुडविल रेज झालं. ओके, वी विल ट्रीट इट अकॉर्डिंगली. आपल्याला काय करायचंय, फर्मचं गुडविल रेज करायचंय आणि ते विड्रॉ करायचंय. अजून काय लिहित आहेत हे, इन द बुक्स ऑफ अ न्यू फर्म अँड अमाऊंट पेएबल टू लोढा इज टू बी ट्रान्सफर्ड टू हिज लोन अकाउंट. जी काय म्हणजे एकही पार्ट पेमेंट केलेलं नाही, लोढाचं जे काय अमाऊंट अकाउंट येईल ते सगळं लोनला ट्रान्सफर करा. चला, लेट अस स्टार्ट. फर्स्ट थिंग फर्स्ट, पहिला पार्ट जरा सुरू करा. मी 2 मिनिटात तुम्हाला बघूया कितपत तुम्हाला जमतंय, नाही तर मी दाखवणारच आहे. पहिलं पोस्टिंग तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचंय. चला करा पाहू, नाही तर मी तुम्हाला दाखवणार काय करायचं.
फटाफट फटाफट पोस्टिंग करा. आरडीडी जरी नसली तरी तुम्ही सन्ड्री डेटरला इनरला घ्यायचं आहे. लेस आरडीडी डॅश आणि मग आउटरला लिहायचंय. पण नाही नाही, तुम्ही शक्यतो असं करा, ते आता यावेळेला घेतलं असेल तर राहून द्या, बट डोंट डू दॅट. लेस आरडीडी डॅश करायचंय, कारण पुढे ते घेणार नाही आपण. ऍडजस्टमेंट आहे, आता लिहून ठेव नुसती, नंतर करू, आता काही करू नको. पुढचं आत्ता नाही येणार, 10,000च येणार, कारण आरडीडी नो लॉंगर रिक्वायर्ड आहे. चला पोस्टिंग झालं का सगळं? होतंय होतंय, होऊन दे. झालंय एव्हरीवन? चला चेक करूया काय केलं. त्याच्यानंतर लगेच एक वर्किंग नोट करू गुडविलची, आणि मग बाकीचे सम सॉल्व्ह करू. ओके चला चेक करा. सन्ड्री क्रेडिटर्स कुठे टाकणार? लायबिलिटीला घेऊन टाका. सन्ड्री क्रेडिटर्स, नंतर बिल्स पेएबल, नंतर कॅश, सन्ड्री डेटर्स इनरला, कॅशला, सन्ड्री डेटर्सला ना, मी सांगितलं ना. क्रेडिटर्सच्या वर जा. हा तुम्ही नाही जागा सोडली तर चालेल. मी इथं नॉर्मली पार्टनर्स कॅपिटल इथे लिहितो, त्याच्यासाठी जागा सोडली, तुम्ही खाली सोडलीत तरी चालेल. नॉट नेसेसरी ती तुम्ही वर लिहिलं तरी चालेल. ओव्हर हिअर काही प्रॉब्लेम नाही. फर्निचर, कम्प्युटर, व्हेइकल या सगळ्याला इनरला घेतलाय, बरोबर आहे? कारण त्याप्रमाणे आपण इनरला सगळ्याला टिक्स आहेत, ऍडजस्टमेंट्स आहेत. इथपर्यंत झालं. आता आहे पार्टनर्स कॅपिटल, त्याला बॅलन्स शीट दे, त्याचे बॅलन्सेस घेऊन टाका. जनरल रिझर्व वगैरे काही आहे का? नथिंग. अजून काय राहिलं? नथिंग. चला आता काय करायचंय, घ्या गुडविलची ऍडजस्टमेंट करूया. पहिले ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे. कसा काढणार? करा वर्किंग नोट तयार. वर्किंग नोट लिहा वरती, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. वर्किंग नोट नंबर 1, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. वर्किंग नोट नंबर 1, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल नाव द्यायचंय. त्यानंतर लिहायचं ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल ऑफ प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल ऑफ प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. हा फॉर्म्युला आहे ऍव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला. नेक्स्ट, या अशा प्रकारे होरिझॉन्टल टोटल करून हे पण स्टेप तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत दाखवायचीच आहे. ही स्टेप ही गाळू नका. हे मी कुठून घेतले आहेत? हे बघा, या इकडनं घेतलेत आपण. 35 प्लस 20 प्लस 30 प्लस 20 प्लस 25 हे सगळं एका लाईन मध्ये घ्या. डिवायडेड बाय हाऊ मेनी इयर्स आर देअर? 5. मग आता या सगळ्याची टोटल लाईक दिस, हे बघा, 1,30,000 डिवायडेड बाय 5. ईच अँड एव्हरी स्टेप फॉलो करा, म्हणजे इक्वल टू 26,000. चेक करा, मला माहित नाही त्याचं कॅल्क्युलेशन बरोबर आहे ना? बरोबर आहे का? आता गुडविल पहिले आधी इथे लिहा, इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट. तो क्रायटेरिया जो दिलाय त्याप्रमाणे आपण लिहूया. पुढचं नेक्स्ट, ऍव्हरेज प्रॉफिट लिहून झालं. आता गुडविल लिहा. गुडविल इज इक्वल टू पहिले लिहा ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस लिहिलं तरी चालेल. ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. आता 26,000 इंटू 1 करा. 26,000 इंटू 1.
झाला. गुडविल निघालं 26,000. काय करायचंय? गुडविल रेज करायचंय. हे काय करणार? त्याला रिटायरिंग पार्टनरला गुडविल रेज करणार का सगळ्यांना रेज करणार? फर्मचं गुडविल आहे, सगळ्यांना रेज करणार. कुठल्या रेशो मध्ये? ओल्ड रेशो. ओल्ड रेशो कुठला आहे? 433 म्हणजे डिवायडेड बाय 10. डिवायडेड बाय 10 म्हणजे 2600 हा मल्टिप्लायर आला इंटू 4 इंटू 3. चला करा आणि मला सांगा. गुडविल रेज करायचं म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. गुडविल रेज करायचंय म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. पहिल्याला 2600 इंटू 4 आहे, दुसऱ्याला 2600 इंटू 3 आहे. चेक करा. इज दॅट करेक्ट? घ्या. गुडविल रेस म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. गुडविल रेस म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. क्रेडिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल म्हणजे गुडविल रेस. आता ते काय म्हणतात? आता काय नाही, जेव्हा ऍडजस्टमेंट येईल तेव्हा करू. आता पुढची ऍडजस्टमेंट. नेक्स्ट, कम्प्युटर टू बी डिप्रिसिएटेड बाय 10%. चला कम्प्युटर डिप्रिसिएट करा 10% नी. कम्प्युटर डिप्रिसिएट करा 10% नी. कम्प्युटर कुठे? हा इथं. 10% म्हणजे एक 0 हाईड केला. घ्या. कम्प्युटर डिप्रिसिएटेड बाय 10%. 4300 मायनस करा. आउटरला किती येतात मला सांगा? 38,700. चला याचा सेकंड इफेक्ट कुठे घेणार? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. लिहा. प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. टू कम्प्युटर्स डिप्रिसिएशन जेवढं केलं तेवढं. व्हॉट इज नेक्स्ट? आता हे फर्निचर टू बी रिव्हॅल्यूड. फर्निचर टू बी रिव्हॅल्यूड ऍट 27,500. फर्निचर टू बी रिव्हॅल्यूड ऍट 27,500. काय करायचंय? फर्निचरला आलो, रिव्हॅल्यू केलं. हे बघा, रिव्हॅल्यू म्हणजे आउटरला ती अमाऊंट घेऊन यायची. इथं 25 चे 27 झाले म्हणजे 2500 नी ऍड ऍप्रिसिएशन. लिहा. फर्निचरच्या केसमध्ये ऍड ऍप्रिसिएशन. ऍप्रिसिएशन असेल तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला बाय फर्निचर. बाय फर्निचर. इज दॅट करेक्ट? सो फार सो गुड. व्हेइकल ऍप्रिसिएट. व्हेइकल पण ऍप्रिसिएट करायचंय. चला व्हेइकल ऍप्रिसिएट करा. व्हेइकल इथे आहे किती? 20%. याच्या 20% ऍप्रिसिएशन घ्या. 45,000च्या 20% ऍप्रिसिएशन. 45च्या 20%. बरोबर आहे. ऍप्रिसिएट झालं म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय व्हेइकल. डिप्रिसिएट झालं डेबिट, ऍप्रिसिएट झालं क्रेडिट. नेक्स्ट, आरडीडी नो लॉंगर नेसेसरी. काढून टाका. इथं लेस लिहा. लेस आरडीडी. इथं डॅश करा. आउटरला 10,000. आरडीडी लेस आरडीडी डॅश आउटरला 10,000. आता याचा सेकंड इफेक्ट होणार का नाही होणार? कुठे होणार? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. का? म्हणून ती लिहायची. म्हणून ती लिहायची. म्हणून ती लिहायची. चला असेट वाढली. हे बघ, हे काय? हे काय? हे बघ ना, 9,000 डेटर्स होते. आता तुझे किती झालेत? तुझ्या बॅलन्स शीटला बघ ना. हा होते किती? एक वाढले ना. हा, दिस इज अ लॉजिक. त्यामुळे त्याचा सेकंड इफेक्ट येणार. याचा सेकंड इफेक्ट होणार. नेक्स्ट, ही नुसती इन्फॉर्मेशन आहे आणि फुसकी इन्फॉर्मेशन आहे. त्यांनी फार मोठा काय आपल्याला. हा, कुठे प्रॉब्लेम झाला असता? जर इथं कोण आहे? ढोले झालाय ना रिटायर्ड. लोढा झालाय. हा, लोढाच्या शेअर एवढं गुडविल रेज झालं असतं
तर मात्र हा पिक्चर मध्ये आला असता. मग तुम्हाला अजून एक वर्किंग नोट करावी लागली असती. कुठली? हा, गेनिंग रेशोची. पण इथं लागणार नाहीये. इट इज नॉट रिक्वायर्ड. चला आता इट वॉज डिसाइडेड दॅट गुडविल शुड नॉट अपियर इन द बुक्स. मग विड्रॉ कसं करायचंय? म्हणून तुम्हाला दिलाय हा रेशो. म्हणून हा रेशो दिलाय. या रेशो मध्ये गुडविल विड्रॉ करा. विड्रॉ करा म्हणजे डेबिटला. कुठल्या रेशो मध्ये? 2:1 मध्ये. मला माहित नाहीये माझी कॅल्क्युलेशन करेक्ट आहेत का नाहीत. 26,000 तुमचं गुडविल आहे. वर्किंग नोटला चेक करा. 2:1 मध्ये मी ते डिस्ट्रीब्यूट केलंय. सॉरी, विड्रॉ केलंय. टू एस टू वन मध्ये. बरोबर आहे. हे बघा फ्रॅक्शन्स मध्ये. बघा फ्रॅक्शन्स मध्ये आन्सर आहे. मग एकाला याला ढोलेला एक्स्ट्रा द्या कारण 0.666 रेकरिंग आहे. म्हणून त्याचा 7 करा. लास्ट हे 7 करा. आणि हे 333 आहे. जमलं इथपर्यंत? कळेल? जमेल? होतंय? येतंय? जमतंय. चला, व्हॉट इज नेक्स्ट? झालं. आता क्लोजिंग करूया. घ्या रिव्हॅल्युएशनला. करा क्लोज. 9, 2, 10, 12,500, 12,500. त्यातनं 4,300 मायनस करा. 433 रेशो आहे. 433 रेशो. शहा लोढा ढोले सांगा किती आलं? टेल मी. किती? किती काढतोय? चला घ्या, चेक करा, नाहीतर सरळ घेऊन टाका. चला 3280 2460 2460. हे काय आहे? प्रॉफिट. क्रेडिट साइड इज ग्रेटर दॅन डेबिट साइड, म्हणजे हा प्रॉफिट आहे. चला घेऊन या प्रॉफिट लॉसला. सॉरी, पार्टनर्स कॅपिटलला. पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट साइड. तिकडे डेबिट आहे म्हणजे इकडे क्रेडिट. प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट. चला झालं का? प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट. चला आता पहिले लोढाचा अकाउंट क्लोज करा. तो रिटायर झालाय. पाहिजे असेल तर तिघांच्याही पहिले क्रेडिट टोटल घेऊन टाका. 45,260 ते इकडे लिहून टाका. इकडे काहीच नाही म्हणजे तेवढंच लोन येणार. इकडे काही नाही डेबिटला म्हणजे तेवढंच लोन. लोडास लोन 45,260. तेवढं लोडाचं लोन आहे. काय करणार त्याचं? तिकडनं उचला, लायबिलिटीला पोस्ट करा. घ्या लोढाज लोन अकाउंट. लोढाज लोन. लोढाज लोन. लोढाज लोन. आता पार्टनर्स कॅपिटल क्लोज करा. बाकीचे दोघं चेक करा. 56,680
आणि 37,260 ते दोन्ही फिगर्स इकडे लिहून टाका आणि त्यातनं हे दोन गुडविलचे विड्रॉल मायनस करा म्हणजे जो निघेल तो बॅलन्स $41,347 आणि $28,593 हा बॅलन्स आलाय. घेऊन टाका बॅलन्स शीटला जाऊन. आता मी वरती जागा सोडले, तुम्ही खाली लिहिलं तरी चालेल. आणि आता काय करायचंय, बॅलन्स शीटची टोटल मोस्ट इम्पॉर्टंट चेक करा. बॅलन्स शीटची टोटल बरोबर आहे ना, आउटरची टोटल करायची. परफेक्ट. या हो थांबलोय. चेक करून मला सांगा. एवढे कुठले आणले? किती आहे? 139,200. इज दॅट करेक्ट? बरोबर आहे. गुड. नीट व्यवस्थित क्लोजिंग करून घ्या.